थांबा थांबा, या साडीत लुंगी नाही तर लेहंगा शिवायचा आहे. नमस्कार, माझं नाव आहे प्रज्ञा. वेलकम बॅक टू पीकेस ब्लॉग. जसं की तुम्ही आजच्या रीलमध्ये पाहिलंच असेल की मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. त्याचही माझ्याकडे दुसरी कला आहे, म्हणजे फॅशन डिझायनिंग. मला स्टिचिंग करायला फार आवडतं, त्यामुळं मी स्टिचिंग करत असते. हा आहे फ्रंट वरचा भाग, जो की ऑलरेडी शिवून झाला होता. मी 12 कळ्यांचा लेहंगा शिवणार होते, जसे की 6 पुढे आणि 6 मागे. मी ऑलरेडी पेपरवर कळी कट करून घेतलेली. मी कळी कशी कट केली हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी तोही व्हिडिओ नक्की पोस्ट करेन. तर आत्ता मी ही कळी ही पहिला अस्तरवर ठेवून सगळ्या बारीच्या बारीक कळ्या कापून घेतल्यात. लक्षात ठेवा की कळ्या कापताना कापड हे क्रॉस गेलं पाहिजे नाही, कळीही क्रॉस गेली पाहिजे नाही, सरळ तर सरळच. सेम प्रोसेस आपल्याला जे मेन कापड आहे त्यावरही ठेवायचं आहे. मी इथं फक्त काठ कापलेत, कारण मला काठ हे प्रॉपर हवे होते. ते अर्धे कट होते, ते म्हणून मी डिसाईड केलं की हाईट कमी झाली तरी चालेल, पण आपण काठ व्यवस्थित हवेत. त्यामुळे मी अशा कळ्या जोडून घेतल्या. त्यानंतर अस्तर आणि कापड एकत्र जोडून घेतलं मी मशीनवर. तर असा होता माझा हा डे 4. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.